आदर संतांनी सांगितलेलं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला सुरुवात झाली. राम साठे सर संघाचे आयकॉन खेळाडू वेळात वेळ काढून सामन्यासाठी उपस्थित झालेत. राम साठे सर स्वतः बॅटल मैदानावरती पाहायला मिळतोय. विरुद्ध राम साठे नंबर 10 ची जर्सी घालून राम साठे मैदानात खेळताना पाहतोय आपण राम साठेला. यावेळी चेंडू खराब होता, दशा खराब झाली आहे, चौकाराने खातं उघडलंय. आजच येतो. तर गुणलेखक म्हणून आमच्याशी ऑनलाईन स्कोरवर जोडले गेले आदिल सय्यद, तालुक्यातील एक दर्जेदार गोलंदाज. आदिल सरांचं स्वागत असेल. 4 धावा धावफलकावर आहे यावेळेस. उजोब लाला सूचित केला. सुपर हिट मात्र ठरणार नाही. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण बघतोय शॉर्ट पॉइंटवर चेंडू रोखला गेलेला आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे मात्र जाईल. आज जर बघितलं तर गटातील शेवटच्या लढती बघायला मिळणार आहे. 31 जानेवारी 2025 काका चषकाचा अंतिम दिवस आहे बघा. क्रीडा रसिकांनी मात्र लक्षात ठेवायचं सुपर संडे आपण त्या ठिकाणी साजरा करणार आहोत. अगदी त्या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय सुनील काका लोमटे यांचं गुणगौरव करणारे ही स्पर्धा काका चषक 2025. सेन्सिबल क्रिकेट बघितलेलं आपण. ड्राईव्ह लाईनवर चेंडू होता, आमंत्रण मिळालं. कमालीचा ड्राईव्ह चेंडू मला वाटतं या ठिकाणी रोखला गेलेला आहे. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आणि त्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांचं देखील मी या ठिकाणी विजय भैया लोमटे मित्रमंडळ सर्व खेळाडूंच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत करतो. आदरणीय प्रतापजी देवकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन साहेबांचं स्वागत असेल. तिसऱ्या पंचाची यांत्रिकी माध्यमाची मदत या ठिकाणी घेतली गेलेली आहे. चौकार मात्र होतोय. अगदी दक्ष पंच बघा. संघर्ष शिंदे असतील, अमोल गोतिरे असतील, धम्मा जाधव असतील. तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसापर्यंत आपण या ठिकाणी बघतोय पंचांनी कमालीचं चांगलं कामकाज मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. बरोबर आहे सर. शर्तीचे प्रयत्न केले होते अजय शेळकेने चौकार रोखण्यासाठी. प्रयत्नांना 100 गुण देता येतील, परंतु त्यानंतरही चौकार गेला. चांगली फलंदाजी करतोय ते धम्मा आणि उजत लाला. हा चेंडू कमालीचा होता. एक सरप्राईज बाउन्सर आणि आपल्या सर्वांना माहिती आहे धम्मानंद वैद्य स्वतः क्रीडा प्रशिक्षक आहे. त्यांचे विद्यार्थी खास सरांची बॅटिंग पाहायला आलेले असतील. सर आम्हाला शिकवतात, सर कसे खेळतात दबाव नक्कीच वैद्य सरांवर असेल, परंतु एक टीम बॅटर आज वैद्य सरांच्या रूपात मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिल्या षटकाला देऊया पूर्णविराम आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर मात्र धावा 9 आपल्याला बघायला मिळतील आणि त्यानंतर अर्थात एक दुसरा गोलंदाज शोधण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. गटातील दत्ता उपाडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत असेल. माफ करा गोलंदाज आहे. कृष्ण यांचं थोडस खराब कामकाज बघा. अर्थात चेंडू रोखणं महत्वाचं होतं, त्यांनी ते रोखलाय आणि 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपण बघतो या ठिकाणी धावफलकावर 11 धावा आहे. एसटीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांच्या हातात समांतर बघायला मिळतील. अवांतरच्या मदतीने अगदी डझनभर धावा धावफलकावर आहेत.
सामन्याचा आनंद घेणारे सर्व क्रीडा रसिक, सर्व मान्यवर यांचं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. हा 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 फॉलोइंग स्वीप केलाय, चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर. वन बाउंस टू द बॅन्स, खणखणीत चौका. चला तर सामन्याकडे वळूया. कमबॅक करताना पाहिलं आपण दत्ताव पाडेला यापूर्वीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार खेचण्याचा पराक्रम केला उज्जैत लालाने. एक अष्टपैलू खेळाडू आहे उज्जैत लाला, युवा फलंदाज, चांगला खेळाडू म्हणून याकडे पाहिलं जातं. नेहमी चर्चेत असणारा खेळाडू, तितकाच प्रतिभावान गोलंदाज दत्ताव पाडे. काहीतरी या संघासाठी करावं लागेल दत्ताला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बघा या ठिकाणी ट्रॅकर चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. पुश करो सिंगल पूर्ण करतील वैद्य सर. धावपळीवर मात्र 22 धावा. या दरम्यान 2 महंतम व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विशाल 11 संघाचे सर्व आदरणीय विशाल भैया चाटे यांचे शुभागमन, साहेबांचं स्वागत असेल. नंतर अजूनही एक व्यक्तिमत्व आहे बघा, सुचित बघा चेंडू जातोय सिंग पेक्षा पलीकडे. षटकाराचा इशारा आलाय. षटकार आहे का चौकार आहे, कन्फर्म आहे का? हा षटकार नाही. तिसऱ्या पंचांची मदत. ठीक आहे सर, तिसऱ्या पंचांची मदत आहे. तर त्या ठिकाणी नक्कीच कमिटीचे सदस्य आहे, निकाल आपल्यापर्यंत दिला जाईल. या ठिकाणी मित्रांनो एक लेजेंडरी क्रिकेटर, अंबाजोगाईतील एक जुने खेळाडू, विभाही संघाचे धडाकेबाज फलंदाज सुभाष शेठ यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. साहेबांचं देखील स्वागत असेल. ही स्पर्धा म्हणजे लवचिंबक झालेली बघा. ज्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे, ज्यांचं क्रिकेटवर आवड आहे, हे सर्व आप आज या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ओढले जात आहेत, येत आहेत. सर्वांचं स्वागत आहे. चौकाराचा निर्णय. चौकार आहे, चौकार. ठीक आहे, 4 धावेने पुढे जाऊया. आदिल सय्यद आमच्याशी जोडल्या गेले. ऑनलाईन स्कोरर सरांचं स्वागत असेल पुन्हा एकदा. हा यावेळेस इशारा वेगळा येईल. नो बॉलचा इशारा आलेला आहे. विशाल भाईच्या फोनवरला स्वीटचा चेंडू आहे बघा मैदानाच्या आतमध्ये. पूर्ण होणारच होता. हा ट्रॅकर चेंडू त्याच्यावर केलेला आक्रमण. चेंडूला उंची लांबी थोडीशी कमी आहे. बॅट बाउन्स घेतोय चेंडू, क्षेत्ररक्षकाला पडलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. चौका. 32 धावा फलकावर आहेत बघा या ठिकाणी.
एक चांगली सुरुवात नक्कीच. आणि आपण मागे बघितलं बघा, काही फेरबदल सुद्धा या मागे सचिन भाई देवकर मित्र मंडळाने केले होते. एका सामन्यामध्ये वैद्य सरांना वंदन पाठवलं गेलं होतं, परंतु हा प्रयोग फसला होता. आणि पुन्हा एकदा आपण उजेडला आणि अमानंद वैद्य सर यांना मैदानाच्या आतमध्ये बघतोय आघाडीच्या फलंदाजाच्या रूपामध्ये. फुटाप्याचा चेंडू ताकद करण्याची संधी होती, वेळ होता, काळ होता, परंतु या संधीला नक्कीच वैद्य सर या ठिकाणी गमावताना बघायला मिळाले. चांगलं पुनरागमन आपण मैदानाच्या आतमध्ये महेश देशमुख यांचं बघतोय. महेश देशमुख यांची गोलंदाजी जर बघितली तर एक साधारण वेगाचा गोलंदाज नक्कीच आहे, परंतु राऊंड द विकेट येत असताना आपण बघतोय त्यांनी अँगल बनवलेला विचार चांगला आहे, कर देण्याचा प्रयत्न चालू आहे. यावेळेस मात्र पंचांची अंतर समांतर उजव्या खूपसा बाहेर असलेला हा चेंडू नियंत्रण बघायला मिळत नाहीये. वंतर धावेची घोषणा मैदानाच्या आतमध्ये झाली आणि 32 धावा धावफलकावर पूर्ण होताना बघायला मिळते. धावा बनवाव्या लागते. या गटातील सर्व खेळाडू जर बघितलं तर फलंदाजांचं वर्चस्व या गटामध्ये आहे. ड्राईव्ह लाईनवर होता, चांबालीचा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू मागे दुसऱ्या टप्प्यावर चेंडू रोखला गेला. पारितोषिक आलंय उज्जत लालासाठी. अर्धशतक जर पूर्ण केलं तर वैभव शेठ पवार यांच्याकडून 501 रुपयाचं तब्बल पारितोषिक आणि दम्मानंद वैद्यसाठी एक पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे वैभव शेठ पवार यांच्याकडून. तर या ठिकाणी वैभव शेठ पवार यांचं सुद्धा स्वागत असेल बघा. हा प्रकार चेंडू होता, चेंडू चांगला म्हणावा लागेल, कारण सफल लाईनचा इतका उपयोग आजपर्यंत या स्पर्धेमध्ये तरी मला वाटतं कोणी केला नसेल. अगदी विकेटच्या खाली गेले होते. या ठिकाणी उजेडला अर्थात चेंडू आणि बॅटचा संपर्क मात्र या ठिकाणी झाला नाही. 33 धावा धावफलकावर आहेत. तर प्रथम गोलंदाजी करताना आपण डिव्हिजन आबा गर्दे यांच्या मालकी हक्काचा संघ डिव्हिजन आबा गर्दे मित्रमंडळ बघतोय. तर सचिन भाया देवकर यांच्या मालकी हक्काचा संघ अर्थात सचिन भाया देवकर मित्रमंडळ हा संघ आहे. बॅटेची कडा घेतलेले, हा कमालीचं काम केलंय बघा. आणि तुमचं बघा त्या ठिकाणी राम साठे स्लिप मध्ये फर्स्ट स्लिप मध्ये, आणि यावेळेस काहीसा वेगात गेलेला चेंडू उजव्या हाताने मात्र वाकत असताना त्यांनी या चेंडूला रोखलेलं आहे. निश्चित बऱ्याच धावांचं रक्षण त्यांनी या ठिकाणी केलं. तर गोलंदाजाला 7 मात्र या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाला मिळाले. टॉप चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. हा 30 लाईन आहे, परंतु यावेळेस दंडित केलं जात आहे. यावेळेस मात्र अवांतर धावेचा इशारा येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक सुद्धा पुढे जाईल. 34 धावा धावफलकावर आहे. उजबलाला एकमेव बॅटर ज्यानं खऱ्या अर्थानं चषकामध्ये या स्पर्धेला एक मोठी उंची दिली आणि एका मोठ्या उंचीवर नेण्याचं काम केलंय. लॉंगॉनच्या दिशेने केलेला फटका आहे. ऋषी कदम एक तरबेज खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये बघतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण एक ठिकाणी आपण बघतोय. सिंगल पूर्ण करतील. इकडीच्या मदतीने आपण पुढे जाऊ. धावफलकावर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावर आहेत. चांगलं आयोजन बघायला मिळालं. त्यात आदरणीय महेश काका लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी बघतोय या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन केलं गेलं. दिग्विजय भैया लोमटे मित्रमंडळ, स्वतः दिग्विजय भैया आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारानं अथक परिश्रम घेतला आणि या परिश्रमाचं फलित आज मात्र स्पर्धेचा 3रा दिवस. या स्पर्धेच्या माध्यमामध्ये अनेक मान्यवर आपण बघितले जे या स्पर्धेला भेट देत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी या ठिकाणी ऑनलाईन आमच्याशी जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सुद्धा स्वागत आहे. आजच्या स्वतंत्र सामना क्रमांक 2 आणि या 2 सामन्या 2ऱ्या क्रमांकाच्या सामन्यामध्ये मात्र अगदी सुरुवातीपासून चिरोज बघायला मिळते. यावर एसएनपीला चेंडू घेतोय काही टप्पे 1 2 4 चेंडू सीमा पार चौकार. कट स्मॅश
39 धाव आहेत बघा धावपळकावर. नवीन गोलंदाज कृष्णा साळुंके, जर्सी नंबर 10. क्रॉस हँडेड खेळलाय बघा. या वेळेस दादागिरी करणारा दमदार षटकार. ही कला टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा बघायला मिळेल बघा. या ठिकाणी बघतोय आपण 45 धावपळकावर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. अनेक पारितोषिक आदरणीय वैभव शेठ पवार यांच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्ताने, या सामन्याच्या निमित्ताने येत आहेत. विठोबलाला यांच्यासाठी अर्ध्या षटकासाठी सुद्धा पारितोषिक आहे. तर या ठिकाणी रामानंद वैद्य सरांची सुद्धा परीक्षा बघितली जाईल, कारण त्यांच्या षटकारांसाठी पारितोषिक आहे. 45 धावपळकावर. मला वाटतं वैद्य सर षटकार मारित नाही असा काही इतिहास असेल या मैदानावर. मारतील आज. उजव्या इष्टीच्या बाहेर, अतिशय बाहेर, विकेटच्या खाली पडलेला चेंडू. आयसीसीच्या नवीन नियमानुसार हा चेंडू खराब म्हणजे नो बॉल दिला जातो. नक्कीच त्या नियमाच्या आधारावर मुख्यपंच संघ जिंकले सरांनी नो बॉलचा इशारा दिलाय आणि स्वीटची संधी असेल बघा. हा विकेटच्या खाली होता नक्कीच. स्वीटचा इशारा दिला गेलाय. शॉट अपडेट आहे बघा. ते काही क्षण असं वाटलं हा फटका वगैरे नाहीये, ही झापड आहे. झापडी सारखा फटका मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलाय. नक्की आपण म्हणू शकतो, परंतु पॉवरफुल होता. तिकडे काहीतरी चमकतंय बर का. गणेश व्यवहारे सरांना विनंती असेल, आर्या झुकेगा नाही साला. प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला बघायला मिळतील आयोजक कमिटीचे सर्व सदस्य दिवसभर राबत आहेत आणि या स्पर्धेला पूर्ण करण्याचे प्रयत्न नक्कीच कमिटीच्या वतीने या ठिकाणी केले जात आहेत. अर्धशतका पार जातोय संघ. 52 धावा धावपळकावर आहेत. ओके ओके. धन्यवाद गणेश व्यवहारे. आर्या धन्यवाद. कमिटीचे सदस्य वेळोवेळी काम करावं लागत आहे. अखंड कामकाज चालू आहे या ठिकाणी. 52 धावा धावपळकावर असताना बघतोय तुम्ही का उडाला. धाव कॉर्नरच्या दिशेने जाणारा चेंडू ऋषी कदम एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगलं काम मात्र सीमारेषेवर करतोय. 53 धावा धावपळकावर असणारे या ठिकाणी षटक क्रमांक जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये 4 आपण बघतोय. कृष्णा साळुंके. वैभव हे 1 मिनिट बंद करा. हा बक्षिसामध्ये वाढ झाली बघा आता. आदरणीय वैभव शेठ पवार यांच्या वतीनं बक्षिसात वाढ झालेली आहे. थोडासा डाव्या इष्टीकडे होता चेंडू. मनगटाचा वापर नक्की केला, धाव मिळणार नाही. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. षटकाची समाप्ती 4 षटकानंतर धाव पटकावर 53 धावा आणि उजव लाला यांना पारितोषिकामध्ये वाढ झालेली आहे. अर्ध्या षटकासाठी 500 रुपये आणि याही सामन्यात जर षटक केलं तर 1000 रुपये आदरणीय वैभव शेठ पवार यांच्या वतीने दिले जातील. पवार साहेबांचं स्वागत आहे. आदिल सय्यद आज सकाळपासून आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत आहे. एक चांगले गोलंदाज आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि यावेळेस आयोजकांना नक्कीच सपोर्ट करतायत. आघाडीचे गोलंदाज राम साठे. पहिला चेंडू आहे. गेम की स्लॉट में डिपॉजिट किया सेकंड प्लॉट में. भव्य स्वागत गोलंदाजाचं. षटकार 59 धावेवर धावपळकावर ऑन 44. 44 धावांवर उचबलाला. हा चेंडू फास होता बघा. एसटीच्या मात्र बाहेर फायदा उचलला गेला नाही. चेंडू मात्र मामालीचं पुनरागमन. साही वेळ सोडवलाय.
उडाला गेला ताऱ्यांचा कडकडाट आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. अर्धशतक पूर्ण केला. पुन्हा एकदा उचकला इंना 50 धावांची अब्बट काय 65 धावा आपण आणि या ठिकाणी वैभव शेख यांचं 500 रुपयांचं पारितोषिक पटकावलंय. हा अली साहेबांचे सुद्धा 500 होते पण ते पुकारायचे राहिले. विक्रम अली यांचे सुद्धा 500 होते पण ते पुकारायचे राहिले बघा. त्या अगोदर या माणसाने षटकार हाणलाय. पॉईंटच्या दिशेने जाणारा हा संयमी धाव आपण बघतो सिंगल पूर्ण करतील. धाव फलकावर जर बघितलं तर 66 धाव फलकावर आहे. कमालीचा फलंदाज आहे. कमालीची फलंदाजी मित्रांनो. खूप थोडे फलंदाज ज्यांनी हा भीम पराक्रम केलाय. हा फटका फसलेला आहे. गोलंदाजाने कॉल दिलाय मी घेतो आणि घेतलाय. कॉटन बोन्स वैद्य सर वे बॅक पहिला धाकटा फलंदाज घेऊन एक 66 धावा आहेत. पुनरागमन केले बघा खऱ्या अर्थाने. अर्थात या षटकामध्ये धावा जरी जास्त खर्च झाले असतील परंतु रामसाठी यांनी दाखवलं माझ्याकडे अनुभव आहे. लावून केलेला फटका ऋषी कदम कुछ कदम कम पड गए. तो फ्लॅग लावा कोणतरी असेल ना हे मित्र ते फ्लॅग लावा. अरे हा गणेश वावर आहे. आर्या झुकेगा नाही साला. विष्णू मुंडे के असते वैभव शेठ पवार की तरफ से 1,000 ठीक है. सत्तर धावा आहेत. 70 धावा धावपळकावर आहेत. या ठिकाणी मला वाटतं 5 षटकांची समाप्ती सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळेल. क्या बोल रहे थे? मग आपलं भारी तर या ठिकाणी अर्धशतकासाठी आदरणीय वैभव शेठ पवार यांच्या वतीनं 500 रुपयांचं जे प्राइज आहे षटकासाठी 1,000 आहे. इनके तरफ से भी 1,000 ही इनके तरफ से 1,000. पाणी बरं ठीक आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर मात्र 70 नोंद करा. धाव फलकावर 70 धावा आणि बिट्टू उपाडे याही वेळेस शॉट पूल आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षक सिंगल पूर्ण करतायत. उबेद लाला यांच्या षटकासाठी मात्र भरभरून पारितोषिक येत आहेत बघा. 71 धावा आहेत बघा धाव फलकावर. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. खनित चौकार.
सगळं सांगतो मी, रोड घेऊन या. पारितोषिकाचा भडीमार होताना पाहतोय आपण. विष्णू मुंडेसाठी सुद्धा एक पारितोषिक आहे. अर्धषटकासाठी विष्णू मुंडेला पारितोषिक आहे 1,000 रुपयाचं. परंतु इथं अप्रतिम झेल. काय झेल घेतलाय ऋषी कदम, कौतुक करावं तेवढं कमी आहे ऋषी कदमचं. या स्पर्धेतला अप्रतिम झेल म्हणावं लागेल. थोडा अंतर आहे, चेक करतील, चेक करतायत. बाय बाय. बघू दे बघू दे. तो प्लेअर आहे. नाही नाही पारितोषिक होतं 1,000 रुपयाचं विष्णू मुंडेसाठी. परंतु त्याआधीच बाद झाला विष्णू मुंडे. विष्णू मुंडेची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन बॅटर येतो ओम मुंडे. पारितोषिक आहे उत्सव लालासाठी अर्धशतकासाठी होतं 500 रुपयांचं पारितोषिक आणि शतकासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. शतकाकडे वाटचाल करताना पाहतोय आपण उज्जत लालाला. या अगोदरही त्यानं या स्पर्धेत एक शतक झळकावलंय. संधी आहे आज दुसरं शतक पूर्ण करण्याची, बिनपराक्रम करण्याची. सुटली होती माहिती तो एकमेव फलंदाज आहे या स्पर्धेतला शतकवीर. पाका चषकातला एकमेव फलंदाज आहे उज्जत लाला. परत एकदा दत्ता मोठा बळी घेतला विष्णू मुंडेच्या स्वरूपात. विष्णू मुंडेची जागा घेण्यासाठी मैदानात नवीन बॅटर होता ओम मुंडे. काहीच योगदान देऊ शकला नाही आज आपल्या संघासाठी. इच्छा होती षटकार मारण्याची, परंतु सेन्सेबल क्रिकेट खेळावा लागेल सचिन भैया देवकर मित्र मंडळाला. कारण नॉन स्ट्राईक वरती एक बुलाढ्य फलंदाज फलंदाजी करतो उज्जत लाला, जो की अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय, सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अशा फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्याचं काम नवीन बॅटरला करावं लागेल. परंतु त्या विपरीत फलंदाजी होताना पाहतोय आपण. विष्णू मुंडेला ती संधी होती, परंतु काहीतरी तो आगळं करायला गेला. ओम मुंडेची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात आलाय आकाश आमले उर्फ गोट्या. ते पहा, आकाश आमले नावानं जर आपण मैदानामध्ये चर्चा केली तर कोणीच ओळखणार नाही, परंतु गोट्या म्हणजे लागलीच ओळखेल. सचिन भैया देवकर मंडळामध्ये लिव्हिंग स्टोनची भूमिका पार पाडणारा हा फलंदाज. लांबच लांब षटकार मारणं ही याची कला. पहिला चेंडू होता, आक्रमक फटका खेळलाय, चेंडू सरळ गेलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स मैदानाबाहेर. पंचांचा निर्णय चौकार येतोय. या चौकाराच्या सह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 79 धावांवरती. किती षटक संपले? 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 79 धावा. चला, यानंतर होणारा सामना महामुकाबला असेल. यानंतर तो सुद्धा मोरिया सीसी वर्सेस महावीर मोबाईल शॉपिंग. मोठा बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळेल. एका संघामध्ये बलाढ्य बॅटर आहे तर दुसऱ्या संघामध्ये अनुभवी गोलंदाज आहेत. चला, मोरिया सीसीचे संघनायक गणेश सुरोसे आपणास विनंती आहे लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सला रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर महावीर मोबाईल शॉपिंगचे संघनायक जगन्नाथ पाटोळे आपल्याला सुद्धा विनंती आहे लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करायची आहे. कॉल खराब झालाय का?
वैभव परत एकदा ओंकार पटाईत आई एक युवा गोलंदाज संधी मिळाली या स्पर्धेमध्ये खेळण्याची. काका चषक स्पर्धा तशी आहे की या स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. त्यामधील हा एक खेळाडू ओंकार पटाईत चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. उज्जैब सारख्या बलाढ्य फलंदाजासोबत गोलंदाजी करणं तितकंसं सोपं काम नाहीये, परंतु ते करून दाखवत होता ओंकार. परंतु यावेळेस हात खोललेत लालाने, आसमान दाखवले गोलंदाजाला. कोण आहे आपला सांग मी डायरेक्ट या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 85 धावांवर 3 गड्याच्या मोबदल्यात. परत एकदा चांगला चेंडू इथे टाकलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तिथे अजय उपाडेचं. थोडासा चुकीचा कॉल म्हणावा लागेल तिथे. आकाश आमलेचा साथ देऊ शकलो नाही उज्जैबला. कॉल केला होता तिथे काहीतरी वेगळं करायचं होतं उज्जैबला, परंतु असा बाद होत नव्हता, तर काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला बाद व्हायचं होतं काही की त्याच पद्धतीने बाद होताना आपण पाहिलं उज्जैबला. चेंडू सरळ सीमारेषेवर बाहेर पाठवत होता, परंतु धावसंख्येचा डोंगर उभा करण्यासाठी त्याला स्ट्राईकची गरज होती. अर्धशतक पूर्ण केले. उज्जैब लालाची जर बॅटिंग प्रेक्षकांना आवडली असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून उज्जैबचं कौतुक करायचे. बॅटिंग या स्पर्धेमध्ये एक शतक, दुसरं अर्धशतक पूर्ण करावा एकमेव फलंदाज उज्जैब लाला. प्रतिम फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये त्यानं. पूर्ण फलंदाजी म्हणावं लागेल उज्जैबची. कमाल कमाल फलंदाजी. जमायले का नाही. आकाश आमले ऑन फायर. ओंकार पटाईत चांगली गोलंदाजी करतोय. परत एकदा चांगला चेंडू, संधी आहे झेल घेण्याची. काय कॅच घेतलाय, काय कॅच घेतलाय संघाचे आयकॉन खेळाडू राम साठे सरांनी. गोलंदाजी केली होती अगोदर 2 षटकं टाकली आहेत आणि अप्रतिम झेल घेतलाय. यावेळी चांगली गोलंदाजी करतो ओंकार पटाईत. एक बलाढ्य फलंदाज समोर असताना गोलंदाजी करणं धाडस केलं. मला वाटतं ही आयडिया जर कोणी दिली असेल ओंकार पटाईतला गोलंदाजी द्या म्हणण्याची, ती ऋषी कदमने. कारण ऋषीला माहिती आहे ओंकार चांगली गोलंदाजी करतो आणि संधी दिली या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याची ओंकारला, आणि संधीचं सोनं करून दाखवलं ओंकारने. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या त्या 8 आणि रनआउटच्या स्वरूपात मोठा फलंदाज अडकवला तो उज्जैब लाला. आणि त्यानंतर त्या पाठोपाठ दुसऱ्या चेंडूवरती बळी घेतलाय आकाश आमलेचा सुद्धा. चला या पुढील होणाऱ्या मॅच साठी येणाऱ्या 2 संघनायकांनी लवकर यायचंय. येताना आपली प्लेइंग 11 सोबत घेऊन यायचे. आल्या आल्या स्वागत केलं इथे ओंकारचं फलंदाज. काय नाव आहे मोहसिन शेख. आल्या आल्या षटकार लगवण्याचा पराक्रम केलाय मोहसिनने. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 92 धावांवरती. कुठेतरी उज्जैबला आउट झाल्यानंतर असं वाटतंय 100च्या आत रोखेल असं वाटलं होतं, परंतु मोहसिनचे काहीतरी वेगळेच इरादे मैदानात दिसून आले. आल्या षटकार खेचलाय आणि धावसंख्या 92 धावांवरती जाऊन पोहोचली.
मी वारंवार सूचना देतोय की गार्ड जे आहेत ते आपण मैदानाच्या बाहेरच घालून यायचे. यानंतर आपल्या टीमला दंड दिला जाईल, लक्षात ठेवायचंय. काय महाग नसतं. सर्व संघ मालकांना तुम्ही विनंती केली तर खेळाडूला प्रत्येक संघ मालक घेऊन देईल गार्ड. पंचांना एक सूचना आहे, पंचांना दोन्ही, जर कोणी मैदानात गार्ड घातलं तर त्यांच्या 3 धावा डायरेक्ट कमी करून टाका तुम्ही. ही शेवटची सूचना आहे, सगळ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. जर कोणी गार्ड घातलं तर 3 धावा कमी होतील. आपला दिल छोटा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे व्हायचंय. अगदी अवघड जेल सोप्या पद्धतीने घेतला. काय नावर ते ओंकार पटेल आत्ताच गोलंदाजी करून गेला होता, चांगला जेल घेतलाय. गोलंदाजी करतोय महेश देशमुख. आव्हान असेल 100 धावांच्या आत रोखण्याचं महेश वरती, कारण 100च्या आत जर रोखलं तर ऋषी कदम, महेश देशमुख, मुन्ना गडदे, कृष्णा साळुंके, अजय शेळके, राम साठे आणि सगळ्यात जस्ट डेंजर फलंदाज म्हणलं तर विलास राठोड, असे अनेक मात्र फलंदाज याही संघामध्ये आहेत. चला चला लवकर बाहेर तर घालायचे. हा अरे कोण आहे काही जे घरचे बघतात खाया बहिणी काय करू राहते काय करते. परत एकदा संधी आहे जेल घेण्याची. आता मात्र कुणाला दोष देऊ शकत नाही गोलंदाज. संधी त्यालाच होती कुठल्याच मध्ये जेल घेण्याची, परंतु त्यानं ती स्वतः संधी गमावली आहे. परत एकदा मोहसिन स्ट्राईक वरती आला. 1 चेंडू 6 धावांवरती खेळताना पाहतोय आपण मोहसिनला. आल्या आल्या षटकार लावण्याचा पराक्रम मोहसिनने केला होता. परत एकदा संधी आहे. ओ गती परिवर्तन पात केलं इथे गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करतोय महेश देशमुख. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या इनिंग मधील. आव्हान असेल 100च्या आत रोखण्याचं. चला शेवटचे 2 चेंडू राहिले. दोन्ही संघाचे जर संघ नाही घेतात, 2 चेंडू उत्तर उपलब्ध नाही झाले तर या पुढील सामना फक्त 6 षटकांचा होईल. मी 2 ओव्हर अगोदर इथं सूचना दिलेली आहे. दोन्ही संघाचे संघनायक जर शेवटचा चेंडू टाकूपर्यंत कॉमिंग बॉक्स पर्यंत नाही आले तर त्यांचा सामना फक्त 6 षटकांचा होईल. याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू चालू आहे. परत सूचना दिली जाणार नाही. हवेत मारलेला चेंडू, चेंडूखाली क्षेत्ररक्षक ओंकार पटाईत. पुन्हा एकदा संधी आहे जेल घेण्याची, परंतु यावेळेस ओंकार चुकला. चेंडू 1 बाउन्स चौकार. षटक समाप्त. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 56 धावांवरती. विजयासाठी लक्ष असेल ते 98 धावांचं. बॉल नाही. प्लेइंग 11 त्याशिवाय तुम्ही जायचं नाही.
इकडे तिकडं यांना गेलो जाऊ दे नको आता भाग लागून आपण बघू चेंज झाला आमचा चला चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय सचिन भैया देवकर मित्रमंडळ पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे यानंतर होणारा सामना आहे मोर्या सीसी संघ मालक आहे श्रीकांत भैया दायगुडे आणि संघाचे संघनायक आहे दिनेश भैया सुरवसे यांच्या विरुद्ध संघ आहे महावीर मोबाईल शॉपी संघ मालक आहेत वर्धमान कोंडेकर सर आणि संघाचे संगणक आहेत जगन्नाथ पाटोळे फिरकेचे जादूगार म्हणून त्यांची ओळख मोठा बॅटल मैदानात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे दोन्ही संघ मातबर आहेत तगडे आहेत दोन्ही संघात दिग्गज अंबाजोगाईचा भरणा असणारे खेळाडू आहेत आले का ते या सामन्याचा नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत कमलाकर चौसाळकर सर आणि शाह सर या दोन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक होऊन चल या दोन्ही मान्यवरांचं विजय भैया मित्र मंडळातर्फे हार्दिक स्वागत या दोन मान्यवरांच्या हस्ते टॉस होईल आणि त्यासोबत आमचे परममित्र ऋषिकेश भैया लोमटे यांचंही मनपूर्वक स्वागत ठीक आहे नाणेफेकीचा कौल जिंकला आहे ते महावीर मोबाईल शॉपीने निर्णय सांगायचा आहे लवकरात लवकर बॉलिंग फर्स्ट ठीक आहे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आमंत्रित केले फलंदाजीसाठी मोर्या सीसी या संघाला आलेल्या मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद मी चौसाळकर सरांना विनंती आहे काहीतरी आपल्या जे आयोजित सामने केले दिग्विजय भैयाने याबद्दल आपण दोन शब्द खेळाडूंसाठी आणि दिग्विजय भैया बद्दल बोलावे सुनील काका लोमटे यांचा चषकाचे क्रिकेट सामने या ठिकाणी त्यांचे चिरंजीव यांनी सुरू केलेले आहेत आणि बऱ्याच वर्षापासून हा त्यांचा कार्यक्रम सुरू क्रिकेटचे सामने घेत आहेत या क्रिकेटच्या सामन्याला जे बाहेर गावातून जे खेळाडू आलेले आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा व जे जिंकणार आहेत त्यांना पण शुभेच्छा आणि जे आलेले आहेत त्यांनी पण पुढच्या वर्षी करता प्रयत्न करावेत त्यांना पण शुभेच्छा धन्यवाद
चला तर सामन्याला सुरुवात करायची आहे. मैदानावरती सामना सुरू आहे. सचिन भैया देवकर मित्रमंडळ विरुद्ध फलंदाजीसाठी आलेला संघ आहे दिनशन आबा गर्दे. सलामीचे फलंदाज विलास राठोड आणि त्यास जोडीदार आहे ऋषी कदम. दोन्ही मातब्बर दिग्गज फलंदाज सुनामी डायनामाइट वादळी खेळी करणारे दोन फलंदाज मैदानावरती आलेत. लक्ष असणारे 98 धावांचं निर्धारित 8 षटकांमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालाय समाधान थोरात. पाहिजे समाधान काम करणार का जोरात? सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हवेत मारलेला चेंडू सरळ जाईल सीमारेषेबाहेर. पहिल्या चेंडूवरती हात खोलताना पहिल्या हात विलास राठोडला या अगोदर या खेळाडूने अर्धशतक पूर्ण केले आपल्या संघासाठी. चांगली फटकेबाजी करतो विलास राठोड. आज हे सामने खेळण्यासाठी कर्नाटक राज्यातून इथे आलाय. कामासाठी तिकडे गेला होता जरूर, परंतु क्रिकेटचा मोह अंमलबजावणीकरांसाठी संघासाठी खेळण्यासाठी आलाय आणि काम करतो. जोरात दुसरा चेंडू हवेत मारला. चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. सोंगेतून बडोतल्यावर हमदी किसी एकमने दाखवून देतो समाधानला. जरी तू ऐकून असेल तर मी बॅटचं कमी नाही. काहीतरी आगळीवेगळी फलंदाजी करतोय विलास मैदानामध्ये. वॉशिंग पावडर निर्माचे पहिले षटक सुरू असताना आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय आपण विलास राठोडला. यावेळी तिसऱ्या चेंडूवरती षटकार येणार का? षटकारांची हॅट्रिक करणार का? उत्सुकता होती प्रेक्षकांमध्ये, परंतु कमबॅक केलं इथं गोलंदाजाने. समाधान थोरात एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख त्यावरती आक्रमण चढवलंय विलास राठोडने. बाहुबली खेळाडू म्हणून ज्याची ओळख असा खेळाडू विलास राठोड. आक्रमक फलंदाजी करताना पाहतोय आपण विलासला मैदानावरती. बरोबर हवेत मारलेला चेंडू सरळ जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स. मैदानाबाहेर मिळाला आहे चौकार. काय फायदा घेत आहे विलास पॉवर प्ले षटकांचा. यानंतर समालोचनामध्ये थोडासा बदल होईल. आपल्या मधुर आवाजाने इथून पुढले समालोचन करतील आमचे पठाण सर. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. काकाचे शब्द 2025 स्पर्धेचा तिसरा दिवस. खूप मोठी स्पर्धा. या स्पर्धेला अनेक सितारे चमकवले, अनेक लपलेले सितारे उजाड केले आणि काही सितारे अंधारात सुद्धा पाठवले बघा. म्हणजे काही सितारे झुकले सुद्धा गेले या स्पर्धेच्या निमित्ताने. स्वागत असेल या ठिकाणी. आपण बघतो बजरंग बली डेकोरेटर्स अँड मंडप चे सर्व आदरणीय मारुतीराव पवार साहेब हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील एक विशेष योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेलं आहे. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. सरांचं स्वागत आहे. विशाल 11 संघाचे सुद्धा संघमालक आदरणीय भैया चाटे हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि व्हॉइस ऑफ गोगाई आमचे सहकारी मुख्य समालोचक आदरणीय सचिन भैया मुंडे यांचं स्वागत आहे. दोन लेखक साकीब भाई पटेल जे आमच्याशी पुन्हा एकदा जोडले गेले. साकीब भाई पटेल यांचं देखील स्वागत आहे. 17 भाऊ धावपळतावर. 17 म्हणजे खतरा. खतरा कोण आहे? तर नक्कीच विलास राठोड हा एक मोठा गोलंदाजी करणारा संघाला आहे. मल्हारी जोगदान एक नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र तयार आहे. षटक क्रमांक 2. निकाल कोर्नरच्या दिशेने उडवलेला हा लॉक फटका चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चषकाचा ब्रँडेड चौकार. स्वागत केलंय गोलंदाजाचं. 21 धावपळकावर 41 चेंडू आणि 77 धावांची गरज. हे विजयाचं समीकरण आहे बघा. अनेक एकाने या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले. उशिकलाला सातत्यपूर्ण फलंदाजी करतोय. हा स्विचिंगचा प्रयत्न होता, मिळणार नाही. 8 चेंडू. तर कमालीचं सातत्य आपण
उजत लाला यांच्या फलंदाजीमध्ये बघितलंय. म्हणजे या स्पर्धेच्या निमित्तानं जर बघितलं तर उजत लाला सारखा एक सितारा आपल्याला बघायला मिळाला. शरीराच्या दिशेने टाकलेला चेंडू उंची मिळाली नाही. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. डॉट चेंडू पुन्हा एकदा आला. 21 धावा मात्र स्थिर मैदानाच्या आतमध्ये. मल्हारी जोगदंड अनुभव आहे त्यांच्या गोलंदाजाकडे. नाही दिशा फरात होती यावेळी. डावी इष्टीच्या बाहेरून जाणारा हा चेंडू नक्कीच आहे. इष्टी रक्षकाने मात्र त्या ठिकाणी चांगलं काम केलंय. धर्मानंद वैद्य सर यावेळेस ग्लोज वर्क करताना आपल्याला एस्टन मागे बघायला मिळत आहेत. 22 धावा मात्र धावपळतावर आहेत. 39 चेंडू 76 धाव्यांची गरज आहे. अशा धावांचा पाठलाग बऱ्याच वेळा झालेला आहे. कारण सचिन सरांनी सांगितलंय यावेळेस चेंडू मात्र खास आहे. 5 चेंडू येईल. सचिन मुंडे सरांनी अगदी सत्र सुरू होण्या अगोदर सांगितलेलं आहे कोणत्याही धावा या मैदानावर सेट नाहीये. हे मैदान वेगळं. याच मैदानावर जर चांगली गोलंदाजी केली तर विरोधी फलंदाजांना रोखता येतं. आणि जर तुमची दिशा खराब असेल तर फलंदाज सुद्धा तुमची भाषा खराब करतायत. चला बाकीचे क्षेत्ररक्षणाच्या जागेवर उभ्या टाकतील. तुम्ही तुमचा वेळ घ्यायचा नाही आता बिलकुल. तुम्ही जागेवर थांबून घ्यायचे. निर्णय देतील पंच पाहिलेत काय निर्णय असेल तो देतील. तो तुम्हाला मान्यच करायचा आहे. बॅटर असो किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम असो. बाकीच्यांनी आपापल्या जागेवरती उभा टाकायचा. वेळ घ्यायचा नाही. यानंतर आपल्याला सामने खेळवायचे आहेत. चला काय निर्णय आलाय सर? नॉट आउट. इट्स नॉट आउट. आणि बॅटरला सुद्धा सांगून द्या गरज असेल नसेल तर काही गरज नाहीये. क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे. परत तुम्ही बॉलला असं काही करू नका. विनाकारण हे करू नका. बॉलचा मोशन. चला तर सामन्याकडे वळूया. अतिशय चांगली फटकेबाजी करत होता विलास. मात्र या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम केलं मल्हारी जोगदंड. एक अनुभवी खेळाडू 99 नंबरची जर्सी घालून. मला वाटतं आराश्विनचा फॅन असावा हा खेळाडू. आणि बऱ्याच वेळानंतर बांधून ठेवल्यानंतर बेड्या तोडण्याचं काम केलं विलास राठोडने. शेवटची षटकाची सांगता केली ती षटकाराने. आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 धावांवरती. पॉवर प्लेचे 2 षटकाच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 14च्या सरासरीने धावसंख्या करताना पाहतोय आपण भूषण आबा संघ निर्धारित 36 चेंडूमध्ये धावा बनवायच्या त्या
झालं का आवडलं पट्टी लावली का चिकळ चप्पल जाते 36 बॉल 70 रन 70 धावा. जवळपास 12च्या सरासरीने इथे फलंदाजी करावी लागेल ऋषी कदम आणि विलास राठोडला. विलास राठोड तर चांगली फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला उभा आहे तो ऋषी कदम. नॉन स्ट्राईक वरतीच बराच वेळ उभा टाकलेला हा खेळाडू. आता गोलंदाजीसाठी एक अनुभवी गोलंदाज फेरोज डोनाल्ड, फेरोज भैया यांची ओळख. अतिशय तेज तर्रार रफ्तारचा राजा म्हणून ज्यांची ओळख असे गोलंदाज फेरोज भैया. सिंधुदुर्ग तालुक्यातील एक खास व्यक्तिमत्व. अंबाजोगाई सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निरंतर सेवा करणारा हा खेळाडू. अनेक गोरगरिबांची सेवा या खेळाडूंनी केली आहे आणि सातत्याने करत आहे. एक चांगले व्यक्तिमत्व या खेळाडूमध्ये आहे. नक्कीच एक प्रतिभावान गोलंदाज आपण फिरोजभाई यांच्या माध्यमामध्ये मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अनुभव आहे पण एक वेगवान गोलंदाजाला पोषक असलेली शरीर यष्टी त्यांच्याकडे आहे. मजबूत खांदा आहे, उंची आहे, मोठा रनअप आहे आणि जर्सी क्रमांक जर बघितलं तर 18 आहे बघा. विराट कोहलीवर त्यांचं प्रेम आहे. गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू खराब आलाय तर पुन्हा एकदा पंचांच्या हात मात्र समांतर बघायला मिळतील. अवांतर धावेची पुन्हा एकदा घोषणा आहे. दुसरा चेंडू मात्र खराब. 30 धावा धावफलकारावर आहे. जर या धावांचं रक्षण करायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. पप्पा अचूक लागेल. पारितोषिक आलंय या षटकामध्ये जर फिरोजभाई यांनी एखाद फलंदाजाला बाद केलं तर मानी यांच्या वतीने त्यांना 100 रुपयांचं पारितोषिक मात्र या ठिकाणी येत आहे. या षटकात प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आहेत बघा. अक्रम अली यांच्या वतीने. जाऊया मैदानात. हा बॅटीची गाडा घेतली. उजव्या इष्टीच्या बाहेर भराट वेगानं जाणारा हा चेंडू. यावेळेस मात्र अजून एक पारितोषिक आलंय फेरोज भैयासाठी. अक्रम अली पाठोपाठ त्यांचे तो अंबाजोगाईचे चांगले युवा खेळाडू इम्रान भैया यांच्याकडून प्रति विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे प्रति विकेट 200 रुपये. अक्रम अली 100 रुपये, इम्रान भैया यांच्याकडून 100 रुपये. पेटे काहीच गोलंदाजी करतोय. रफ्तार का राजा. मी अगोदर सांगितलं होतं शतक सुरू व्हायची अगोदर. रफ्तार का राजा गती आहे या खेळाडूकडे. अगदी बरोबर. बॉल आपण डे बघितला आपण. वेगावर स्वार झालाय बघा फिरोज खान. यारकरचा प्रयत्न होता. लाचकेला चेंडू धागा आणि हातात. आय गोलंदाजी सेलिब्रेशन. सेलिब्रेशन बघा. आणि या ठिकाणी अक्रम अली यांचे 100 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी उजव यांच्यासाठी सुद्धा झेलसाठी 100 रुपये अक्रम अली यांच्या वतीने आले. धन्यवाद. कॉमेंट बॉक्स मध्ये जमा आहे. अक्रम अली सुद्धा स्वतः खेळाडू बघा आणि एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देतोय. हे सुद्धा तुम्हाला काका चषकामध्येच बघायला मिळेल. बरोबर बोललात सर. हा सर या संघाबद्दल थोडस बोलावं वाटतंय. फलंदाजी तर खूप छान करतोय हा संघ सचिन भैया देवकर मित्र मंडळ. परंतु कुठेतरी गोलंदाजीची कमतरता दिसून येत होती. परंतु ती कमतरता भरून काढण्याचं काम फेरोज भैयाने यावेळी केले. महेश देशमुखचं आगमन मैदानामध्ये. ऋषी कदम पाठोपाठ नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. महेश देशमुख एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून याही खेळाडूची ओळख. सातत्याने चर्चेत राहणारा खेळाडू क्रिकेट क्षेत्रामध्ये. एक चांगला युवा खेळाडू आहे महेश देशमुख. आमचे सहकारी मित्र समालोचन करणारे पठाण सर म्हणले होते की वेगावर स्वार झालाय. अगोदरचा चेंडू निर्धाव टाकला. त्यानंतरच्या चेंडूवरती ऋषी कदमला पवेलियन मध्ये पाठवण्याचा भीम पराक्रम केलाय. कोण केलाय? फेरोज भैया डोनाल्ड. रफ्तार का राजा.
विकेट घेतल्यानंतर गती वाढते, मात्र यावेळी थोडीशी दिशा चुकीची होती म्हणावी लागेल. लाईन चांगली होती परंतु लेंथ चांगली होती परंतु लाईन खराब होती म्हणावी लागेल. फेरज भैया यांची चांगली गोलंदाजी करतायत फेरज भैया. चला चर्चा करायची नाहीये भैया, पंचांशी कुठलाही वाद घालायचा नाहीये. आपण चांगली गोलंदाजी करताय, तशीच गोलंदाजी प्रेक्षक पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याच पद्धतीने आपली गोलंदाजी करावी लागेल. आपली अजून गती वाढते का पाहावी लागेल. कारण अष्टपैलू खेळाडू महेश देशमुख समोर आहे. डिलिव्हरी मॅच ऑफ द डे म्हणावी लागेल या सुद्धा चेंडूला. चेंडूवरती सुद्धा बक्षीस आलं. फेरज भाई डोनाल्ड विक्रम यांच्याकडून 100 झाले. या ठिकाणी जी गोलंदाजी बघितली मित्रांनो, या अगोदर तर बघितलं तो UST बाहेर जाणारे चेंडू होते, परंतु यावेळेस फलंदाजाला बॅकवर ढकलण्याचं काम गोलंदाजाने केलंय. एक दादागिरी करणारा बाउन्सर आपण या ठिकाणी बघतोय. आणि थोडीशी गोलंदाजी आता जगाशी पुढे चाललेली आहे, वेग वाढत चाललेला आहे. रफ्तार का राजा वेगावर स्वार झालेला फिरोज खान. तो टॉस होता, मिस केलाय. हा चेंडू चांगलाच दिला जाईल. अगदी बरोबर बोलला. थोडस खराब फलंदाजी म्हणावी लागेल बिभीषण आबा मित्रमंडळाचे. कारण विलास राठोड चांगली फटकेबाजी करत होता, त्याला साथ द्यायची गरज होती, परंतु बराच वेळ नॉन ट्रॅक वरती होण्याचं काम इथे कोणी केलं तर फेरज भैयाने. उत्साहाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये बघा. वुडलँडचा चेंडू होता, डिफेन्स प्रॉपर नव्हता बघा. म्हणजे याच्यात तंत्राची कमी बघायला मिळाली, परंतु नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. पण निर्जन स्तरी पडलेला हा चेंडू मात्र त्या ठिकाणी घेण्यास क्षेत्ररक्षक नाही. 3 षटकांची समाप्ती, 32 धावांवर आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बघतोय 30 चेंडू आणि 66 धावांची गरज असणार आहे. षटक टाकलं आहे बघा फेरोज भैयाने. या अगोदर पॉवर प्लेचे 2 षटकं झाले. त्या 2 षटकांमध्ये 28 धावा चोपल्या होत्या विलास राठोड आणि ऋषी कदम यांनी, परंतु तिसरं षटक संघनायकाने भरोसा दाखवला फेरोज भैयांवरती आणि षटक काय टाकलंय. चेंडूतले 6 धावा खर्च केल्या, त्या फक्त 4 आणि मोठा मासा गळ्याला अडकवला, तो म्हणजे ऋषी कदम, जो की सामना एक हाती फिरवण्याचा दम ठेवत होता असा होता ऋषी कदम. त्याला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा पराक्रम केला फेरोज भैयाने आणि फेरोज भैयानंतर गोलंदाजीसाठी आलाय परत एकदा MJ उर्फ मल्हारी जोगदंड. निर्णायक षटक म्हणावं लागेल या सामन्यामधील, कारण चांगली फटकेबाजी करतोय विलास राठोड. पण बराच वेळ झाला विलास राठोड आपण पाहतो संपूर्ण षटक फेरोज भैयाचं नॉन स्ट्राईक वरती पाहून पराक्रम पाहत होता. फेरोज भैयाचा स्ट्राईक वरती येण्याची करत होता कोशिश, परंतु साथ दिली नाही फलंदाजांनी. याही वेळी चांगली गोलंदाजी केली आहे MJने. कुठेतरी वातावरण चेंज केलं फेरोज भैयाने. संघ अडचणीत होता, संघाला अडचणीतून वर काढण्याचं काम केलं फेरोज भैया डोनाल्ड यांनी. परत एकदा MJ हाही गोलंदाज वेगावरती स्वार झालाय. गती आहे याही गोलंदाजाकडे, चांगली गोलंदाजी करतोय. परत एकदा टाकलेला चेंडू, खराब फलंदाजी करताना पाहतोय आपण महेश देशमुखला. कुठेतरी संघाला अडचणीत आणणारी फलंदाजी करतोय महेश देशमुख. मल्हारी एक चेंडू बॅक टू बॅक डॉट केल्यानंतर एक मोठा फटका आलाय महेशच्या बॅट मधून. आता कुठेतरी वरती परतताना दिसतोय महेश देशमुख. चौथ्या चेंडूवरती लगावला दणदणी खणखणीत षटकार. 26 बॉल या षटकाराने समीकरण बदलताना पाहतोय आपण. 26 चेंडू धावा बनवायच्या त्या 60. अजूनही मॅच ऑन आहे, कारण विलास राठोड फलंदाजी करतोय. 13 पॉइंट. षटकार जरी आला असेल मित्रांनो, परंतु ही गोलंदाजी चांगली आहे. 3 चेंडू तुम्ही टॉप टाकलेले, हे महत्वाची कामगिरी आहे. यशांचे वेध घेणारा चेंडू आणि अवांतर धाबेचा इशारा आलेला आहे. अवांतरच्या इशाऱ्यानंतर मात्र धावफलकाला आधार मिळतो 39 धावा धावफलकावर. 26 चेंडू 59 धावांची गरज. 26 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे.
चेंडू अलगद खाली राहिला. महेश मात्र यावेळेस कनेक्ट करू शकलो नाही. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू आणि 39 धावा मात्र मैदानात आपण बघतो जास्ती असतील. 25 चेंडू आणि 59 धावांची गरज. बॅटीचा स्पर्श आहे. बॅक टू द पॅव्हिलियन. पाऊले चालती मंडपाची वाट. अंदाजा बाद. अगदी बरोबर बोललात सर. महेश आला तसा गेला. संघ अडचणीत टाकून पॅव्हिलियन जाताना पाहतोय आपण महेश देशमुखला. महेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती येतोय कृष्णा साळुंके. कृष्णा साळुंके आज गोलंदाजीमध्ये काहीतरी विशेष योगदान देऊ शकला नाही, परंतु फलंदाजी चांगली करावी लागेल. 24 चेंडू धावा बनवायच्या त्या. किती 59 धावा बनवायच्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. ड्रिंक ब्रेक बरोबर आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 39 धावांवरती. सुरुवातीचे 2 षटक मात्र दिविशन गर्दे सामन्यामध्ये होता. त्यानंतर पाहिलं की 2 षटक चांगली फलंदाजी करणारा फलंदाज विलास राठोड नॉन स्ट्राईक वरून सर्व तमाशा पाहत होता. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन भैया देवकर मित्रमंडळाची. कुठेतरी सूर ताल सापडलेला दिसतो या गोलंदाजीमध्ये. सुरुवातीचे 2 सामने गमावल्यानंतर कुठेतरी आता मॅच मध्ये परतताना सचिन भैया देवकर हा संघ दिसतोय. संघ चांगला आहे, परंतु कुठेतरी मैदानावरती कमी पडताना दिसत होता. आत्मविश्वासाची कमी होती, ती कमी भरून काढण्याचं काम केलं कोण तर तो खेळाडू आहे फेरोज भैया डोनाल. अतिशय चांगलं षटक टाकलं आणि संघाला भरपूर पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं. त्यानंतर यमगने सुद्धा तशीच गोलंदाजी करत फक्त 6 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्या. नाही 100 हुसेफचे 200 फेरोज. चला सर सामना सुरू करायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय, संपलाय, लवकर सुरू करायचंय. चला जो कोणी बोलतोय ना पंचांशी काय चर्चा करताय ते नंतर करा सामना संपल्यानंतर. चला सामना सुरू करायचा. दम्मा सर चला नंतर चर्चा करा, सामन्याला सुरुवात करायची. ओके. अतिशय चांगला संघ म्हणून या संघाची ओळख आहे. सचिन भैया देवकर मित्रमंडळ नेहमीच अंबेजोगाईच्या स्पर्धेमध्ये हा संघ सहभाग घेत असतो. नेहमीच चांगलं प्रदर्शन करत असतो. उज्जैन लालासाठी आधुनिक पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे अकरम अली यांच्याकडून. आज अकरम अली काहीतरी खेळाडूंसाठी घेऊन आले असं दिसतंय. कौतुक करावं तेवढं कमी आहे. अकरम अली यांचं काल चांगली फटकेबाजी केली. एकाती सामना जिंकवायचा होता, परंतु शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी थोडस खराब खेळ झाला आणि जिंकलेला सामना गमवावा लागला. परत एकदा चांगला चेंडू बॅककटरचा मारा करताना इथे उज्जैन सय्यद चांगली गोलंदाजी करतोय. 2 षटक नॉन स्ट्राईक वरती राहिल्यानंतर स्ट्राईक वरती फलंदाज आला विलास राठोड. आज आपल्या संघाला एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवणारा हा फलंदाज. परत एकदा मोठा फटका विलासच्या बॅट मधून आलाय. जे काम उज्जैनने केलं होतं तेच काम आता विलास करतोय. उज्जैनला काय म्हणते तो त्याला तशाच तसं उत्तर देताना विलास राठोड उज्जैन सय्यदने फलंदाजी करताना अक्षरशः घाम फोडला होता गोलंदाजाचा. आता तो काम करतो विलास राठोड. मोठा फटका विलासच्या बॅट मधून. मी आता सांगितलं एक हाती सामना जिंकून जर कोणी देऊ शकतो तर तो विलास राठोड आहे. अतिशय चांगला फलंदाज अंबाजोगाई तालुक्यातील दिग्गज फलंदाज आहे. बाहुबली षटकार मारण्याचा पराक्रम करतो नेहमीच. आता या 2 षटकानंतर इक्वेशन चेंज झालं. 21 चेंडू धावा बनवायच्या त्या 47. संघाचं अर्धशतक पूर्ण होताना पाहतोय आपण. परत एकदा स्विच हिट केला विलासने. तिथे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यांनी अटेम्प्ट सुद्धा केला नाही कॅच साठी. जगदन बहुतेक हा खेळाडू होता तिकडे.
16 चेंडूमध्ये 40 धावांवरती फलंदाजी करताना पाहतोय आपण विलास राठोडला. आणि आता फलंदाजीसाठी आलाय कृष्णा सावंत. कृष्णाला साथ द्यावी लागेल विलासची, कारण गरज आहे संघाला. यापूर्वी एक सामना गमावला या संघाने. निर्णायक सामना आहे दोन्ही संघासाठी. ते पॅन्ट खाली घ्या म्हणतो, पॅन्ट थांबा म्हणतो बॉलर, तर पॅन्ट वर घेऊन राहिला तो. थांबा. त्याला पॅन्ट घे. थांबायचंय. कृष्णा साळुंके पॅन्ट खाली घ्यायची आपण. नियम नाही, पंचाने थोडं लक्ष द्यायचं तिकडं. चांगला चेंडू कमबॅक केलं 2 षटकार खाल्ल्यानंतर इथे लालाने. यानंतर होणारा सामना मोरिया सीसी वर्सेस महावीर मोबाईल शॉपी. महावीर मोबाईल शॉपी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काले आहेत. अनुभवी क्षेत्ररक्षक ठेरोज भैया. 100 रुपये. तो झेल घेतला फिरोज भैयाने, त्यासाठी एक पारितोषिक आहे. अक्रम अली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज उज्जवलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आज कुठेतरी मन मोठं करून आलेला दिसतोय अक्रम अली. अशाच बक्षीसदासांची आवश्यकता असते मैदानावरती, आणि ते मन मोठं करण्याचं काम इथे अक्रम अली यांनी केलं आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे अक्रम अलीसाठी. यानंतर अजून एक पारितोषिक चालू आहे फिरोज भैयासाठी. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अली यांच्याकडून. हॅलो, बोला ना. बरोबर ठीक आहे. अजून एक पारितोषिक आहे डायमंड क्लाउड ऑटचे ऑनर इम्रान शेख यांच्याकडून ते पारितोषिक आहे. यापूर्वी त्यांनी पारितोषिक लावलं होतं आणि ते जिंकण्याचं काम सुद्धा फिरोज भैया यांनी केलं होतं. आता इम्रान भैयाकडून बक्षिसात वाढ होताना आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि अक्रम अली यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. चला विलास सर उठा. चला विलास सर पेनल्टी दिली जाईल आपल्याला. पंच थांबवा थोडं. चला भव्य स्वागत केलं बघा या ठिकाणी फिरोज खान यांचं. 56 धावा धावफलकावर आहेत. अर्थात ही सुरुवात आहे. आणि आताच मुंडे सरांनी सांगितलेलं बरं, अतिशय चांगला सामना, चांगली लढत मात्र या मैदानाच्या आतमध्ये आहे. हा सामना तापलेला आहे बघा. आपण बघितलं मागील षटकामध्ये फिरोज खान यांनी नक्कीच संघाला गोलंदाजी माध्यमामध्ये चांगला मदत त्या ठिकाणी केली होती. वेग बघा, ह्या वेगामुळे फलंदाज अनबॅलन्स असतो बघा फटका खेळताना. यावेळेस फुलटॉस होता, परंतु या फुलटॉसला राठोड पूर्णपणे निदान करू शकले नाही. हा वेगाचा परिणाम आहे. विलास राठोड यांच्यासाठी पारितोषिक आलंय अक्षय जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकामध्ये जर 3 षटकार लगावले तर. म्हणजे अंपायर मध्ये दिलून देणार नाही का, स्कोरच नाही.
छक्का आहे का? ठीक आहे. ओ भैया चलता जानो जो दिया वो दिया अंपायर चलो षटकार घ्यायचा. चौका दिला का तिथं षटकार घ्यायचा आहे. पंचांचा षटकार होता, परंतु इथे स्कोरिंग मुळे चौकार पडला होता. तरच भैया तिथे कमिटीचे आपले विशाल भैया साठे आहेत, त्यांनी पाहिले स्वतः. मारो जड़ में क्या बात है परत एकदा डान्सिंग ऑन द बॅटर पाहायला मिळाला, परंतु चेंडू तितका प्रतिभाशाली होता. निर्धाव टाकलेला चेंडू. इसका मारो मारो चांगली फलंदाजी करताना पाहतोय आपण विलास राठोडला. परत एकदा चांगला फटका पाहायला मिळाला विलासच्या बॅटमधून. तिथे संधी होती चेंडू अडवण्याची, परंतु विष्णू मुंडे थोडासा चुकला. पहा मी सांगत होतो विलास राठोड यांच्यासाठी सुद्धा एक पारितोषिक आलंय. अक्षय जाधव मॅन फ्रॉम काळवटी तांडा यांच्याकडून एक पारितोषिक आहे. विलास राठोडने जर हा सामना एक हाती जिंकून दिला तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय जाधव यांच्याकडून. आणि अर्ध षटक पूर्ण करताना पाहतोय आपण विलास राठोडला. वेल बॅटिंग विलास राठोड. विलास राठोडची जर फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजून कौतुक करायचं सर्व प्रेक्षकांनी. अजून एक पारितोषिक आलंय फिरोज भैया डोनाल्ड यांच्यासाठी. विलास राठोड यांची जर त्यांनी विकेट घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे विलास राठोडच्या विकेटसाठी. 13 बॉल 30 रन समीकरणामध्ये बदल करताना पाहतोय आपण. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावा धावा बनवायच्या त्या 30. विलास राठोड आहे तोपर्यंत काही कमाल होऊ शकतो. या मारो अजून एक पारितोषिक आलं आहे नितीन मुंडे यांच्याकडून. सामना विलास राठोडने संपवला तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. या बॉलला जर षटकार गेला तर अक्षय जाधव यांच्याकडून 500 रुपये. परत एकदा संधी होती 500 रुपये कमवण्याची. आज मात्र बक्षीसदात्यांची कमी नाहीये मैदानावरती. हा आहे काका चषक. काका चषकाची हवा संपूर्ण भारतामध्ये चालू आहे. समीकरणामध्ये बदल होताना पाहतोय आपण. 12 चेंडू धावा बनवायच्या ते 29. आणि विलास राठोड यांच्यासाठी पारितोषिक आहेत. अक्षय जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं, नितीन मुंडे यांच्याकडून 500 रुपयाचं. समीकरण आहे 12 चेंडू 29 धावा बनवायच्या आहेत. एका पारितोषिकातून आता संपले आहेत म्हणावं लागेल, कारण त्यांची षटकं समाप्त झाली आहेत. शेवटचे 12 चेंडू धावा बनवायच्या ते 29. इथे फिरोज भैयाचं सबस्टिट्यूट होताना आपण पाहतो. सबस्टिट्यूशन झालं आणि त्यानंतर 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रोमांच, क्रिकेटचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये यावं लागेल. बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला अंबाजोगाईला यावं लागेल आणि अंबाजोगाईला आल्यानंतर तुम्हाला योगेश्वरी महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक प्रांगणावर यावं लागेल. खरा क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण सगळं बघतोय. अजून एक विलास राठोड यांच्यासाठी पारितोषिक आलं आहे. विलास राठोडच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅन फ्रॉम काळवटी तांडा नितीन मुंडे यांच्याकडून. समाधान थोरात सुट्ट्यासाठी पारितोषिक आहे. विलास राठोडची जर विकेट घेतली तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे अक्रम अली यांच्याकडून. चांगला चेंडू क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर करताना पाहिलं आपण समाधान थोरातला, परंतु तोपर्यंत पळून काढल्या त्या 2 धावा. चांगला चेंडू अटेम्प्ट केला होता समाधानने, परंतु तितकाच चांगला खेळूनही काढला होता विलास राठोडने. 11 चेंडू धावा बनवायच्या त्या 27. नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा चौका छक्का. विलास राठोड चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतोय आणि अजून करावीच लागेल. परत एकदा मोठा फटका. क्षेत्राचे गुज्जक लाला
चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण संघाचा आयकॉन खेळाडू समाधान थोरात यावेळी स्ट्राईकवरती फलंदाज आलाय. अजय शेळकेला सुद्धा संधी आहे इथे सुप्रसिद्ध होण्याची. या मैदानावरती सातत्याने मेहनत करणारा हा खेळाडू. कुठेतरी आज मेहनतीला रंगरूप द्यावा लागेल अजय शेळकेला. चांगली फलंदाजी करावी लागेल. या संघ मालकानं मला आयकॉन केले आज दाखवून द्यावा लागेल अजय शेळकेला सुद्धा. परत एकदा चांगला फटका. मिनी हेलिकॉप्टर म्हणावं लागेल पण हेलिकॉप्टर काय हवेत उडाले नाही. पंख नसलेलं हेलिकॉप्टर पाहायला मिळालं इथे मैदानामध्ये. लँडच झालं नाही ते हेलिकॉप्टर. टेकऑफच झालं नाही. एकदा मोठा फटका विलासच्या बॅट मधून आलाय. दणदणीत चौकार. आकाश चषकचा फरार मिळाला हा खणखणीत चौकार. काय फलंदाजी करतोय विलास राठोड. एक हाती सामन्याला विजयाच्या समीप घेऊन जाताना पाहतोय आपण विलास राठोडला. कट करा कट. एकदा समीकरण बदल होताना पाहतोय आपण. 8 चेंडू धावा बनवायचे एकमेक निर्णायक 2 चेंडू. काय करेल विलास पाहायचे सर्व प्रेक्षक उभा आहेत. परत एकदा चांगला चेंडू. संधी होती षटकार मारण्याची. चेंडू खराब होता परंतु त्याला दिशा दशा देता आली नाही विलासला. शेवटचा चेंडू या षटकातील निर्णायक चेंडू असणार आहे. समीकरण काय असेल ते सांगेल हा चेंडू. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवायच्यात. परत एकदा चांगला चेंडू. काय गोलंदाजी केली आहे. टाळ्या वाजवाव्या लागतील समाधान थोरात साठी सुद्धा. कमालीची गोलंदाजी केली आहे. शेवटचे 6 चेंडू धावा बनवायचे 21. पुढच्या संघात यापुढे होणाऱ्या सामना मोर्या सीसी आणि महावीर मोबाईल शॉपी दोन्ही संघ सज्ज राहतील. क्षेत्ररक्षण करणारी टीम महावीर मोबाईल शॉपी यानं लाईनअप मध्ये रेडी राहायचं. फलंदाजीसाठी सज्ज राहायचं. मोर्या सीसी बॅटर आपले तयार ठेवायचे आहेत. 6 चेंडू. पंच वेळ द्यायचा नाही बिलकुल. आपण ड्रिंक्स ब्रेक दिला होता या संघाला. बिलकुल वेळ नाहीये. 6 चेंडू. 31 धावा बनतील का धावा. आता गोलंदाजीसाठी आला उज्जत लाला. पारितोषिक चालू आहे लालासाठी. विक्रम यांच्याकडून पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 13. या षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत त्या 21. चांगली गोलंदाजी करावी गेली ते लाला. स्ट्राईक वरती फलंदाज आयकॉन खेळाडू. आयकॉन विरुद्ध आयकॉन. तर महत्वाचं षटक असेल बघा. जितकं महत्व या गोलंदाजाला आपण देतोय तितकंच महत्व क्षेत्ररक्षकांना सुद्धा द्यावं लागेल. ज्याप्रमाणे राठोड यांनी कमाल केलेली आहे अजय यांना सुद्धा दाखवावं लागेल. मी सुद्धा बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेलो आहे. आता वेळ आलेली आहे. फ्लायटर चेंडू होता. थेट गुंडात टाकलेला आहे. डॉट असेल नाही. चेंडू सिंगल देतोय बघा. एक बाईकचा इशारा आव्हान पुढे जाऊ. मला पहिली चेंडूवर यांनी चांगलं काम केलंय बघा. ज्यानं संघाला विजयाच्या दारात आणून ठेवलंय त्याला सुद्धा गोलंदाजा समोर कशाला आणून ठेवलेलं आहे. आता 5 चेंडू 20 धावा आहेत. म्हणजे 5 चेंडूंवर 5 मोठे फटके लागणार आहे बघा. 5 चेंडू 20 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र या ठिकाणी केला गेलाय. तर या ठिकाणी बदल एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्ररक्षण थेट डेप पॉईंटच्या दिशेने जाताना आपल्याला बघायला मिळतो. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर एक खेळाडू तर एक लॉंग ऑफवर आहे. एक लॉंग ऑनवर असेल तर एक काउंट मार आणि एक डॉट स्क्वेअर लेगला असं क्षेत्ररक्षण मात्र सिनियर रेषेवर आहे. वाचकाला चेंडू आहे चांगला. चला मित्रांनो एक सिंगल गेली बघा. रनआउट. अवघातच्या स्वरूपात का असे ना परंतु राठोड मात्र परतले. राठोड साठी एकदा जोरदार टाळ्या बघा. सातत्यपूर्ण अर्धशतक केलं बघा. जर पराजय होईल ही वेगळी गोष्ट आहे परंतु ज्यानं विजयाच्या दारापर्यंत आणलं हे कमालीची फलंदाजी बघा. बाहेरून बसून बोलणं इतकं
आतमध्ये काम करणं सोपं नाही बघा. कमालीची फलंदाजी राठोड यांची घडतलेलं आहे. अजय उपाडे अजय उपाडे आलेले आहेत. नॉन स्ट्राईक वर दुसरे अजय. अजय पाहतो चेंडू. अगदी शेन वॉर्नची आठवण आली बघा. अनिल कुंबळे, शेन वॉर्न या गटातील हा चेंडू होता. लेफ्ट हँडेड कमालीचा लेग ब्रेक. केलं ना चेंडू मात्र डॉट आहे. नाही, समांतर असतील यावेळेस. अगदी चांगली पंचगिरी आपण या ठिकाणी बघतोय. 80 धावा धावपळ कव्हरेज बघा. षटक क्रमांक 8 आणि शेवटच्या षटकात आपण चढ उतार बघतोय. 3 बाद 18 धावा धावपळ कव्हर आहे. क्रिकेटचा महासंग्राम अंबाजोगाईमध्ये चालू आहे. काय चेंडू आहे बघा. आणि वैद्य सरांचं इष्टिरक्षण सुद्धा कमालीचं आहे. म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. मुजीबलाला गोलंदाजी करतायत, वैद्य सर इष्टिरक्षण करतायत. यावेळेस थोडीशी अंबल झाली त्या ठिकाणी फलंदाजाची. औपचारिकता मैदान पूर्ण करूया. एक चेंडू 11 धावांची गरज. तयार राहायचं बाकी समोर. कुठं गेलं अरे यार, चला जाता जाता सुद्धा डॉट चेंडू आहे. सामना या ठिकाणी संपलेला आहे. आपण जातोय सामना क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये. हा एक मौखिक शॉट आहे. आपल्याला विनंती आहे पण लाईनीत क्षेत्ररक्षणासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच पेरोज भैया आणि उज्जत लालास पवेलियन मध्ये गेल्यानंतर